हॅलो एव्हरीवन. आजचा बेत आहे खमंग कुरकुरीत बटाटा भजी. सो वेलकम टू संगीतास किचन, जिथे तुम्ही शिकणार आहात नवनवीन सोप्या रेसिपीज. तर सर्वात आधी मी घेतलं 1 वाटी बेसन पीठ, त्यात ॲड केलं चवीपुरतं मीठ आणि त्याच्यामध्ये ॲड केला 1 चमचा लाल तिखट. त्याच्याचबरोबर मी ॲड केलं 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर आणि चवीसाठी मी थोडीशी एक वेगळी टेस्ट यावी म्हणून अर्धा लिंबू मी पिळून घेतला आहे त्याच्यामध्ये. सो इट विल गिव्ह मी अ छान अशी वेगळी टेस्ट. सगळं मिश्रण आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये कोणते लम्प्स नको. आणि एकदा का आपलं ड्राय मिक्सचर सगळं मिक्स झालं, आपण आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत अ ग्लास फुल ऑफ वॉटर. इथे मला अर्धा पाऊण ग्लासभर पाणी लागलं. तुम्ही पाहू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कुठले लम्प्स नको आपल्याला आपल्या बॅटरमध्ये. आणि जर हवंच वाटलं तुम्हाला तर तुम्ही अजून थोडं पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी ॲड करू शकता. सो आपल्याला ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. सो आता मी ठेवलं आहे कढई. त्याच्यामध्ये मी ॲड केलं तेल आणि आता ते हीट होऊ दिलं. मी इकडे पटॅटोचे थिन अशा स्लायसेस करून घेतलेले आहेत आणि त्यांना पाण्यामध्ये ठेवलं आहे आणि छान असं तेल तापू दिलं आहे. तोपर्यंत मी तर छान आपला जो पटॅटो स्लाईस आहे त्याला कोट करून तेलामध्ये गरम झालेल्या तेलामध्ये टाकले. आता छान असे सगळे माझे पटॅटो स्लायसेस जे पण मी रेडी करून ठेवले होते ते बेसनाच्या आपल्या मिक्सरमध्ये डिप केले आणि ते तेलामध्ये डीप फ्राय करायला सोडले. आता छान असे ते एका साईडनी कुक झाल्यानंतर आपण त्यांना क्रिस्पी होऊ देईपर्यंत कुक करायचे. फ्राय झाल्यानंतर थोडी सेपरेट करा आणि परत दुसऱ्या साईडला त्याला टर्न करा. आता आपले भजे छान दोन्ही बाजूनी फ्राय झाल्यानंतर क्रिस्पी असे झालेले आहेत. त्यांचा कलर चेंज झालेला दिसतोय आपल्याला. आता त्यांना आपण काढून घ्यायचं. ओके. आता त्याच्यामधलं तेल जे आहे ते नितळण्यासाठी मी त्याला एका जाळीच्या भांड्यामध्ये ठेवलंय. तेल सगळं नितळल्यावर मस्त असं छान मिरची बरोबर सर्व करा आपले खमंग बटाटा भजी. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.